नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, HP म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम यामध्ये जवळपास 375 विविध पदांसाठीची भरती आलेली आहे। त्याच्यामध्ये बघा दोन कॅटेगरीमध्ये पदं भरली जाणार आहेत। एक म्हणजे एक्सपिरियन्स आणि फ्रेशर अशा दोन्हीही पद्धतीची तिथं वेगवेगळी पदं जी आहेत ती पदं भरली जाणार आहेत। ही जी काही भरती आहे या भरतीची जी जाहिरात आलेली आहे ती मित्रांनो जवळपास 65 पानांची ही जाहिरात आहे। परंतु मित्रांनो यामधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा आता आपल्याला इथं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचे आहेत। जे काही फ्रेशर आहेत त्यांच्यासाठीचं ॲप्लिकेशनची तारीख बघा 30 जून 2025 आहे आणि जे काही एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी 15 जुलै 2025 ही काय असणार आहे तारीख आहे। मित्रांनो 1 जून 2025 पासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे, हे इथं दिलेलं आहे आपल्याला। तर ही जी काही भरती असणार आहे त्याच्यामध्ये पोस्ट बघा कोणकोणत्या दिलेल्या आहे। एक्झिक्युटिव्ह असिस्टंट त्यासाठीची इथं डिटेल दिलेली आहे। तुम्ही हा जो चार्ट आहे तो चार्ट व्यवस्थित पाहायचा आहे। मग या चार्टमध्ये तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, तिथं एज लिमिट काय असणार आहे आणि तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे इथं दिलेलं आहे। मिनिमम ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी। त्याच्यानंतर ज्युनियर सिव्हिल एक्झिक्युटिव्ह आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोल, त्याच्याही तुम्ही इथं सगळ्या डिटेल पाहायच्या आहेत तक्त्यामध्ये। मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यानंतर केमिकल इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट आहे। प्रत्येकाचं तुम्हाला इथं समोर काय केलेलं आहे क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट आणि तुम्हाला तिथं मिळणारी सॅलरी या तक्त्यामध्ये दिलेले आहे। बघा खूप सगळ्या पोस्ट इथं देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे हा जो चार्ट आहे तो चार्ट मी तुम्हाला काय करत आहे पुढं पळवत आहे, कारण सगळ्या पोस्ट एक्सप्लेन केलं तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल मित्रांनो आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या स्किप होतील। त्याच्यानंतर बघा आता हा जो दुसरा 3 नंबरचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये जे काही एक्सपिरियन्स ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत त्याच्यासाठीच्या पोस्ट दिलेल्या आहे, त्याचंही सेम पद्धतीने तुम्हाला इथं क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स किती लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे दिलेले आहेत। पोस्ट बघा असिस्टंट ऑफिसर आहे, लॉ ऑफिसर आहे, सेफ्टी ऑफिसर, त्याच्यानंतर बघा पुढची कोणती पोस्ट आहे सेफ्टी ऑफिसर तमिळनाडूसाठी लागणार आहे। इथं कोणत्या राज्यासाठी लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे, सिटी दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। अतिशय मोठी भरती ही हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर पेट्रोकेमिकलच्या देखील पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही पाहायचं आहे की कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या आणि आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो त्याच्या डिटेल आपल्याला पाहायच्या आहेत। बघा इथं बघा सगळ्या पोस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत। अतिशय मोठी भरती ही काय आहे हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये आलेली आहे। तुम्हाला इथं सगळ्या पोस्ट वगैरे दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आयटीच्या देखील पोस्ट आहे आणि इथं तुम्हाला त्याच्यासाठीचं लागणारं एक्सपिरियन्स वगैरे पण दिलेला आहे। ही जाहिरात जी आहे ती मित्रांनो खूप मोठी जाहिरात आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोर डिसिप्लिन्स आणि तुमची जी काही डिग्री सर्टिफिकेट असणार आहेत ते इथं दिलेले आहेत। बघा ही अतिशय मोठी जाहिरात आहे मित्रांनो। आता आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे की तुमचे जॉब प्रोफाईल वगैरे दिलेले आहे। ही जी काही PDF आहे ती PDF मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ही जी काही PDF आहे ती तुम्हाला हिंदुस्तान पेट्रोलियमची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही PDF पाहायला मिळणार आहे। तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्झाम फी वगैरे किती असणार आहे ते पाहायचं आहे। बघा ही मी पटपट PDF पुढं घेऊन जात आहे कारण खूप मोठी जाहिरात आहे आणि सगळ्या जर तुम्हाला वाचत बसेल तर हा व्हिडिओ खूप लेंदी व्हिडिओ होईल। त्यासाठी मी हे सगळ्या पुढं तुम्हाला गोष्टी घेऊन जात आहे। मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातोय की आता आपल्याला इथं पाहायचंय की एग्जामची फी किती असणार आहे।
बघा एक्झाम फी आणि सिलेक्शन प्रोसेस आपल्याला पाहायचं आहे, ते एकदम खाली दिलेले आहे। इथं तुम्हाला काय केलेलं आहे, सगळ्या जॉब प्रोफाइल आहेत त्या डिटेलमध्ये दिलेल्या आहेत। आता आपल्याला शॉर्ट लिस्ट आणि सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे बघा इथं, की तुमची कॉम्प्युटराइज एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट असेल, नेट स्कोर असेल, टायपिंग टेस्ट ज्या गोष्टीसाठी आवश्यक आहे त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट, फिजिकल फिटनेस देखील तुमचा चेक केला जाणार आहे। आणि आपल्याला ज्या वेळेला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर जो सिलेबस आहे तो काय आहे, जनरल ॲप्टिट्यूड आहे, टेक्निकल तुमचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो। आणि ही काय परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे, इथे तुमचं ग्रुप डिस्कशन वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत। त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला पुढे पाहायचं आहे की सर्व्हिस बॉन्ड देखील आपल्याला इथं द्यावा लागणार आहे। सर्व्हिस बॉन्ड बघा जनरलसाठी 3 लाख रुपयाचा आहे, आणि जे काय EWS, OBC, NC, ST ज्या काय बाकीच्या कास्ट आहेत PWD वगैरे त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचा तुम्हाला इथं काय आहे बॉन्ड लिहून द्यावा लागणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आणि त्याच्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट तुमचं मेडिकल एक्झाम देखील तिथं होणार आहे, मेडिकल टेस्ट देखील होणार आहे फिजिकल फिटनेससाठीचा। आणि तुम्हाला जे काय ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियमची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, ती वेबसाईट पाहायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमचं पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग आवश्यक त्या जागेवरती होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला इथं पाहायचं आहे की याच्यासाठी परीक्षा फी किती देण्यात आलेली आहे पाहूया आपण। आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर अतिशय व्यवस्थित टाकायचा आहे, सगळ्या ज्या डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट देखील काय करायचे आहेत तिथं अपलोड करायचे आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि तुम्ही ज्या वेळेला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करणार आहे त्यावेळेला त्या व्यवस्थित अपलोड करणं, ज्या वेळेला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून होणार आहे त्यावेळेला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे। बघा फ्रेशरसाठीचं जे आहे ते 30 जून 2025 पर्यंत फ्रेशर पोझिशनसाठी अप्लाय करू शकता, आणि एक्सपिरियन्ससाठी 15 जुलै 2025 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो। ॲप्लिकेशन व्यवस्थित पद्धतीनं करायचं आहे। आणि ॲप्लिकेशन फी बघा इथं सगळ्यात महत्त्वाचं किती दिलेले आहे की SC, ST आणि PWBD या कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी माफ करण्यात आलेली आहे, इथं ॲप्लिकेशन फी नाही आहे। आणि अनरिझर्व OBC, NC, WC ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी नॉन रिफंडेबल 1180 रुपये प्लस GST आहे। आलं का लक्षात परीक्षा फी किती आहे ते? आणि ही जी काही परीक्षा फी आहे ती तुम्हाला ऑनलाईन नेट बँकिंगच्या द्वारेच भरायची आहे, कुठलं चलन वगैरे यासाठी भरायचं नाही मित्रांनो। तर बघा अतिशय चांगली भरती या ठिकाणी हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये आलेली आहे, जवळपास 375 पदांसाठीची भरती आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी ज्या पोस्टसाठी परफेक्ट बसू शकतात त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। आणि मित्रांनो बघा इथं तुम्हाला अधिकृत वेबसाईट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे हिंदुस्तान पेट्रोलियमची। तर बघा अतिशय चांगली भरती आलेली आहे मित्रांनो। तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।